हो ग निक्की, मी म्हंटल ना आज क्लायंट कडून पैसे मिळणार आहेत म्हणून. हा, तुझ्या ऍडमिशनचे आणि किटचे दोघांचे पैसे अरेंज होते. तू अजिबात काळजी करू नकोस. हो ग बाळा, नाही माझी एवढा ताण होते. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तू नाही करायचा. तू तुझ्या प्रॅक्टिसवर फोकस करायचा. हो फोडणी मिळायला पाहिजे ना तुला. बाकी सगळं माझं असतं. ओढणी ओढणी किती वाजता मग तुझा क्लास किती वाजता? हॅलो अच्छा, हा मग तोपर्यंत येईन मी. एक काळजी करू. चल बाय. ते अशी लोळत होती. इथे इथे पार्टी होती अर्जंट. गडबड झाली. आई शपथ मी खरंच इथे हे होती ओढणी लोळत होती म्हणून मी. लोळत होती का? हा लोळत होती. इट्स ओके. हा ते तुम्ही कसले तरी डिटेल्स देणार होतात ना. सॉरी, मी मगाशी खूप गडबडीत होते. वजन होतं आता त्यामुळे काही बोलता नाही आलं. अरे हा हे बघ, आमच्याकडे एक भडकमकर म्हणून आमच्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडे पार्टी आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. तर ते केटरिंग शोधत होते. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं एक केटरर, पण काहीतरी गडबड झाली सो तो येऊ नाही शकणार आहे. म्हणून त्यांनी मला विचारलं आणि मला अचानक तुमचं नाव डोळ्यासमोर आलं. म्हणून मी म्हटलं त्यांना की तुम्हाला एकदा विचारतो, सांगतो. तुम्हाला जमणार आहे ना? हो हो जमेल ना. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ती पार्टी आज आहे. आज आज संध्याकाळी? हां नाही पण करू आपण मॅनेज. होईल होईल होईल. नक्की? हो हो नक्की. मग मी त्यांना सांगतो, ते फोन करतील तुम्हाला. हा, आणि मला पण त्यांचा नंबर पाठवून ठेवा. हो थँक्यू सो मच. अहो थँक्यू मी तुम्हाला म्हटलं पाहिजे. तुम्ही एवढं लक्षात ठेवून फोन केलात त्याबद्दल. अहो असं काय. आणि माझे बाबा म्हणतात, एखाद्या स्त्रीने आत्मा ओतून स्वयंपाक केला ना की सगळ्यांची मनं आणि पोट तृप्त होतात. थँक्यू. तू आणि ती मुलगी तुमच्या जे आणि जितकं आहे ते तसंच आणि तेवढंच राहू दे. पुढे जाऊ देऊ नकोस कोणत्याही दिशेने. हे डबे तुम्ही आमच्या बॅक ऑफिसला पोचवायला चाललात का? हो, शेअर रिक्षाच मिळत नाही हो आजकाल. मी एक सांगू का तुम्हाला? काय? म्हणजे रस्ता आणि ध्येय बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्यावर सांभाळून पावलं टाकणं आपल्या हातात नक्की असतं. म्हणजे 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 काही नाही, पण तुम्ही सांभाळून जा आणि काळजी घ्या स्वतःची. आत्ता मी एवढंच सांगू शकतो. बर, रिक्षा आदर्श नगर. हाँ आदर्श नगर शेअर आहे ना? शेयर अहो तुम्ही नाही नाही नाही, माझं रेस्टॉरंट दुसरीकडे आहे. इकडे? हां बाय बाय. त्यांचा फोन येईल तुम्हाला. हा. सर
येऊ मी? ये ना प्लीज. सर तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे मी आणलाय टिफिन तुमच्यासाठी. तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला आवडला तरच मी रोज आणेन. मी प्लेट्स आणायला सांगते. हा काही गरज नाही, दे इकडे. मी मी देऊ का उघडून? I'll try. सर आवडलं का तुम्हाला जेवण? लग्न करशील माझ्याशी? तेच विचारलं. बरोबर ऐकलंस तू. लग्न करशील माझ्याशी? लग्न म्हणजे आपली अशी नीट ओळख नाही आहे ना, आणि ही आपली दुसरीच भेट आहे. ओळखीचं काय? ओळखीचं काय अर्पिता? ओळख होऊ शकते की नंतर, पण मला तुझं ठाऊक नाही अर्पिता, पण उत्तम बिझनेसमॅन आहे मी. नजर पारखी आहे माझी. किमती गोष्टी एका नजरेत पारखून घेतो. मला माझ्या बायकोमध्ये जे जे हवंय ते सगळं तुझ्यात आहे. एका भेटीत कळलं मला. पण सर, नो पण नो परंतु, फक्त हो म्हण. अर्पिता, माझ्याशी लग्न करून सुखाच्या साम्राज्यात प्रवेश करशील तू. अर्पिता, आपण ही सगळी धडपड का करत असतो? सुखासाठी, हो ना? आणि मला नाही म्हणण्यासाठी कारणच नाहीये तुझ्याकडे. आपण लग्न करूया, फक्त तू हो म्हण. पण लग्न म्हणजे मोठा निर्णय आहे ना. असा तडकाफडके कसं? तडकाफडकी नो नाही, कबूल आहे. लग्न खूप मोठा निर्णय आहे, आयुष्यभरासाठीचा निर्णय आहे. पण अर्पिता, कुठलाही निर्णय आपण एका क्षणातच घेत असतो. त्या क्षणाच्या आधी नंतर खूप विचार करतो, पण निर्णय एका क्षणात घेतो. आत्ता काय, आज काय, उद्या 6 महिन्यांनी काय, मी तुलाच विचारणार आहे लग्नासाठी.
आणि आपणच लग्न करणार आहोत. सो हा वेळ का वाया घालवायचा? प्लीज प्लीज सर, हे हे सगळंच खूप खूप अनपेक्षित आहे माझ्यासाठी. मला म्हणजे पटकन असं हो नाही म्हणता येणार. मला थोडा वेळ हवाय प्लीज. नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही अर्पिता. फक्त हो म्हण. तुला हवा असला तरी वेळ नाहीये माझ्याकडे. आजपर्यंत इतक्या मुली आयुष्यात आल्या, पण मला हवा असणारा हिरा पारखून घेतलाय पहिल्या नजरेतच. कल्पनेत मी ज्या मुलीचं चित्र रंगवत होतो ती मुलगी तूच आहेस. तुला गमावून नाही चालणार. ऐकलंस का? अर्पिता विराज कामत. लग्न करशील माझ्याशी? आत्ता काय, आज काय, उद्या, 6 महिन्यांनी काय? मी तुलाच विचारणार आहे लग्नासाठी. हे काय घडलं नेमकं? असं काय होईल असं स्वप्नातही विचार केला नव्हता मी. काही ओळख पाळख नसताना असं लग्नासाठी कसं काय विचारू शकतात ते? तेही असं डायरेक्ट अचानक. आणि मीही लगेच उत्तर द्यावं अशी अपेक्षा करतायत ते. तसे विराज सर जेंटलमॅन वाटतात, पण मग असे का वागले असतील ते? काहीच कळत नाहीये. आता उद्या ऑफिसमध्ये डबा द्यायला गेले की पुन्हा हा विषय काढतील का ते? मग अशा वेळेस मी काय करायला हवं? त्यांना भेटणं टाळू का? नाही नाही, ते बरोबर नाही वाटणार. पण मग काय करू? रस्ता आणि ध्येय बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्यावर सांभाळून पावलं टाकणं आपल्या हातात नक्की असतं. बरोबर बोललेले समीर. पावलं सांभाळून टाकली पाहिजेत. कदाचित अनिशमुळे बोलले असतील, पण अगदी योग्य वेळेस बोलले. त्यांना कसं कळतं माझ्या आयुष्यात काय चाललंय ते? पण त्यांच्या नकळत का होईना त्यांनी योग्य सल्ला दिला. अननोन नंबर. विराज सरांचा तर नसेल ना? काय करू, उचलू की नको? हॅलो. हा नमस्कार, मी भडकमकर बोलतोय. भडकमकर चाळीचा मालक अर्पिता पुरोहित बोलताय का? हो हो हो, नमस्कार. मला समीर करून समीर देशमाने त्याच्याकडनं नंबर मिळाला तुझा. हो, समीर म्हणाले मला तुमच्या पार्टीबद्दल. मी ऍक्च्युली तुम्हाला फोन करणारच होते. गुड. म्हणजे तुला जमणार आहे ना? पार्टी आज संध्याकाळीच आहे, वेळ कमी आहे तुझ्याकडे. हो हो सर, जमेल जमेल. मग मी काय म्हणतो, आपण भेटू आणि ते मेनू वगैरे डिस्कस करू. मी तुला ऍडव्हान्स पण देऊन टाकतो. हो हो चालेल, मी येते लगेच. मी तुला ऍड्रेस पाठवतो माझ्या ऑफिसमध्ये. चालेल सर, चालेल. ठीक आहे. अरे जवळच आहे.
घरी जाऊन पटकन डबे ठेवून जाते त्यांच्या ऑफिसमध्ये. सर येऊ का? नमस्कार, मी अर्पिता. आपलं मगाशी फोनवर बोलणं झालं होतं ना. सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. अहो, ते शेअर रिक्षाच मिळत नव्हतं. सॉरी हा. पण तुम्ही कामाच्या बाबतीत काही टेन्शन घेऊ नका. काम चोख आहे माझं, एकदम निश्चिंत राहा तुम्ही. नाही, खात्री आहे मला. तुझ्यासाठी याने शब्द दिलाय आणि याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तुम्ही पण आलात? मीच बोलवलं त्याला. काय माझ्या चाळीत राहतो. अरे लहानाचा मोठा झालाय माझ्या समोर. चांगला आहे. हे माझी अशी छोटी मोठी कामं करतो. हुशार आहे मुलगा. अहो काका, एवढं कौतुक हवेत तरंगायला लागेल मी. हा असं आहे. याने तुझं नाव सुचवलं म्हणून तुला हा कॉन्ट्रॅक्ट देतोय. नाही तर परक्यांवर मी इतका पटकन विश्वास ठेवत नाही. थँक्यू. अरे नाही, थँक्यू कशाला, इट्स ओके. असं कसं? तुम्ही एवढी मदत करता, मला थँक्यू तर म्हणायलाच हवं ना. आणि माझ्या बाबांची तशी शिकवण आहे. वा वा. असे संस्कार हवेत. म्हणजे संस्कार देणारे आई बाप आणि संस्कार घेणारी मुलं. आपल्या राजश्री सारखे. काय रे? हो हो. सर, मला ना काही डिटेल्स लागतील. म्हणजे पार्टीला किती लोक येतील आणि पार्टीचा मेन्यू काय असेल वगैरे वगैरे. हां, सांगतो. काय, राजश्री माझी एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे थोडी लाडवलेली आहेच. या मुंबईतली, म्हणजे हा राहतो ती चाळ धरून माझ्या 3 चाळी आहेत. उद्या त्या चाळींची मालकीणही तीच होणार आहे. कालच पुण्यावरनं शिक्षण पूर्ण करून आले. त्यात तिचा वाढदिवस आहे. मग म्हटलं जरा एक जबरदस्त पार्टी देऊन टाकूया वाढदिवसाची. हा पार्टी जबरदस्तच व्हायला हवी आहे. कारण राजसीला सगळं मनासारखं झालेलं आवडतं. जमेल ना? हो हो. मला राजसीच्या आवडीचे पदार्थ सांगता का? बापरे, ते आपल्याला काय जमायचं नाही. हा काय, तुमच्या नवीन पिढीचे ते नवीन मेनू आपल्याला काय. तू एक काम कर, तू समीर त्याच्याबरोबर ती माहिती घे. समीर आणि राजश्री लहानपणापासूनचे मित्र आहेत. ठीक आहे. अरे आमचा बंगला पलीकडे आहे. हा, त्यामुळे चाळीत राजश्री आणि हा दिवसभर हुंदडायचे. नाही, बरोबर आहे काका तुमचं. पण तिला काय आवडतं नाही, म्हणजे मला काही माहिती नाहीये. अरे मग कसं करायचं आता? माझ्याकडे काही मेन्यू आहे, मी त्यातलं काही. नाही, एक काम करूया. तुम्ही दोघांनी मिळून राजसीला पटेल असा मेनू सुचवा. ठीक आहे ना? मग आपण त्यातनं तिघांनी मिळून एक फायनल करूया. चालेल? हा चालेल. हा चल, हे घे. हा घे पेन. चालू करा. झालं? तुझं का? एक मिनिट.
काय झालं सर? कसं शक्य? काय काय झालं काका? दोन्हीही मेनू एकसारखे, कसं शक्य? सेम. व्हेज पुलाव, व्हेज पुलाव, टोमॅटो सार, टोमॅटो सार, मटर पनीर, मटर पनीर, जीरा आलू, जीरा आलू, पुरी फुलके, पुरी फुलके, गुलाबजाम. गुलाबजाम. असं कसं? सेम टू सेम मेनू आहे. तेच विचारतोय, कसं शक्य आहे? हा, याचा अर्थ तुम्ही दोघांनी मिळून हा मेनू आधीच ठरवलाय. नाही नाही अहो, नाही आम्ही तर फार ओळखतही नाही एकमेकांना. तेच तर म्हणतो मी. हे शक्य कसं? म्हणजे मेनू सेम टू सेम. याचा अर्थ काय होऊ शकतं माहितीये? तुमच्या दोघांचं जन्मजन्मीचं काहीतरी नातं असणार. ऍडव्हान्स. पार्टीचं सामान घेऊन वेळेत हजर व्हायचं. पार्टी आज 6 वाजता आहे, वेळ कमी आहे. हो सर, वेळ कमी आहे, पण मी करेन, मॅनेज करेन मी. काही गडबड नाही होणार, सगळं नीट होईल. तुम्ही काही काळजी करू नका. हो, थँक्यू. थँक्यू. काका मी पण येतो. जन्मजन्मीचे. कोण उचल यार? काही झालंय का? नाही, माझी धाकटी बहीण आहे ना निकी, ती फोन उचलत नाहीये. मोठी ऑर्डर मिळाली आहे, वेळ कमी आहे, तिला मदतीला बोलवायचं होतं. मी करू का मदत? नाही नको. अहो तुम्ही आधीच एवढं करताय माझ्यासाठी, मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाही. अहो मला सवय आहे, मी करेन. मुद्दा सवयीचा नाहीये हो, सोबतीचा आहे. तू अनोळखी तरी सोबती.